काल या ठिकाणी साहेब उपनगराध्यक्ष आहेत त्यांनी तुमच्याकडे एक प्रत राजीनाम्याची आणून दिली आणि आज या ठिकाणी अविश्वास ठराव झाला असं सभागृहामध्ये कळत आहे. म्हणजे काल आणि आज काय नेमक्या काळामध्ये काढलं? एकंदरीत उपनगराध्यक्ष यांनी जो ह्याची राजीनाम्याची प्रत आम्हाला दिली आहे, फक्त प्रत दिली आहे. ॲक्च्युली आपल्या कायद्यानुसार नगराध्यक्ष यांना ती राजीनामा सोपवायला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी होती. आणि आज त्यांच्यावर जो अविश्वासाचा ठराव झाला आहे तो नगराध्यक्ष मॅडम यांनी त्यांच्या उपस्थित इथे मंजूर करण्यात आलेलं आहे. कधी मतदान झालं? आज मतदान झालेलं आहे. बहुमत ठरावाचे जे अविश्वास ठराव आहेत त्या अनुषंगाने झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न असा की राजीनामा मंजूर झाला की अविश्वास ठराव नेमकं कोणतं काय झालं? आता असं म्हणता येईल की ॲक्च्युली नगर परिषदेचा जो राजीनामा आहे तो आपले ॲक्टनुसार नगराध्यक्ष यांना देणं गरजेचंच आहे. आणि त्याशिवाय जो अविश्वासाचा ठराव झाला आहे तो त्यांच्या मंजुरीने झाला आहे, तो आम्ही आता कलेक्टर साहेब यांना पाठवणार आहे. परंतु माझ्यात नगरपंचायतीमध्ये येणे आणि त्यांचं हेतून जाणे फक्त 15 ते 20 मिनिटाचा फरक आहे. कारण 15 ते 20 मिनिटात सोलापूरला किंवा मोहोळला कोण जाऊ शकत नाही, ते इथंच कुठे तर असतील. पण त्यांनी ते उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायचे पत्र माझ्या हातात त्यांनी काय दिलेलं नाही, त्यामुळे मी ते पत्र स्वीकारू शकले नाही. त्यांनी ते पत्र मुख्याधिकारी शिवसाहेबांच्या हातात दिलं. आणि मग त्यानंतर आज जे काय घडलं, तुम्ही ही सभा वगैरे घेतली त्याचं नियोजन काय झालं? आज काय घडलं? आज सभा घेतली की आज त्यांनी आम्ही त्यांच्या जे उपनगराध्यक्ष पदाच्या राजीनामाचं जे पत्र माझ्या हाती आलं नव्हतं, ते पत्र आज 10 वाजता माझ्या हातात, म्हणजे मीटिंगच्या अगोदर 10 वाजता जर माझ्या हातात आलं तर त्या सुरू करतो. आणि नंतर नाही जर आलं तर ते पत्र आम्ही धरणार नाही आणि आमची सभा ही पुढे चालू ठेवणार.